नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर नेहमीप्रमाणे आपण आज पण काय करतोय की आपल्या प्लॉटचा एक व्हिडिओ करतोय. ह्याच्या मागे आपण कदाचित व्हिडिओ केला होता जवळपास एक 15-20 दिवसामागे किंवा 1 महिन्यामागे आपण ह्या सेम प्लॉटचा व्हिडिओ केला होता. तर आपल्याला आता या पिकामध्ये पाहायचं आहे की काही बदल घडलेत का अजून ह्या 15-20 दिवस असतील किंवा 1 महिन्यामध्ये. ह्याचा लास्ट आपण काय केलं होतं थोडक्यामध्ये की आपल्या पिकाला जीवाणूचा डोस दिला होता. फक्त ऍक्च्युली भरणी करायची होती पण 1 महिना आपल्याकडे 15-20 दिवस ते काय होतं कंटिन्युअसली पाणी पडलं, बरं पाऊस पडला. त्या पावसामुळे काय झालं आपली जी भरणी जी आहे ती थोडक्यामध्ये काय झालं स्किप झाली, पुढे झाली. आता आपल्या ऊसाची अजूनही भरणी केलेली आपण नाही आहे. आता पुढच्या शेळीला आपण काय करणार आहे की ज्यावेळी थोडंसं आपल्याला गॅप मिळेल त्यावेळी आपण ह्याची थोडंसं माती लावून घेणे, त्यानंतर खताचा तो सुद्धा आपण ह्याला अजून शिल्लक ठेवलेला आहे, तो सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचा आहे. आता जर आपल्या पिकाची जर ओव्हरऑल कंडिशन बघाल म्हणाल तर अशा प्रकारे काहीतरी आपला ऊस जो आहे तो दिसतोय. तुम्ही बघू शकता, तुम्हाला लक्षात आलं असेल की आपल्या पिकाची जी हाईट आहे ती काय झाली ऑटोमॅटिक आता बऱ्यापैकी पिकाची हाईट जी आहे ती आपल्या वाढली आहे. त्याच्यानंतर एक ओव्हरऑल तुम्हाला दाखवायचं म्हणून ह्या साईडला बघू शकता, कारण नेहमी बऱ्याच वेळा आम्ही ह्या प्लॉटचे खूप चांगले व्हिडिओ केले होते, कारण इथं थोडासा मला स्पेस जास्त आहे की तो व्हिडिओ करण्यासाठी. त्यामुळं तुम्ही बघू शकता की नेमकं ऊसामध्ये काय उंचीचा फरक झाला आहे ते तुम्हाला इतकं खूप लवकर लक्षात येईल. त्याच्यानंतर आपण जर असंच बघितलं तर हिरवेगार बघा आपल्या पिकाला कशा पद्धतीनं आपलं जे पीक आहे ते हिरवं आहे ते सुद्धा बघू शकता. आपल्या पिकाचं जे ग्रीनरी आपण म्हणू तर अशा पद्धतीनं अजूनही अनइंटरप्टेड आपल्या पिकाची ग्रीनरी आहे. या ग्रीनरीवरून पण तुम्हाला खूप काही लक्षात येत असेल की आपल्या पिकामध्ये आता काय बदल होतात. मागच्या वेळी मी कांड्याचा सुद्धा व्हिडिओ टाकला होता. आपल्या पिकामध्ये आता कांड्या बऱ्यापैकी पकडलेल्या आहेत. ऍक्च्युली ह्या ऊसाची आपण अजूनही भरणी केलेली नाही. लक्षात या खत टाकायला आपल्याला वेळच मिळाला नाही पावसामुळे. अशा कंडिशनमुळे आपण ह्याची भरणी अजूनही थांबवलेली आहे. आता ह्याच्यानंतर आपण काय करणार आहे, थोडासा गॅप मिळाला की आपण आपल्या ह्या पिकामध्ये खतं टाकून सोडणार आणि थोडीशी जी माती आहे ते आपण लावून सोडणार. जर तुम्ही नीट हा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला लक्षात येत असेल की आपल्या पिकाची जी उंची आहे कशा पद्धतीने आता वाढलेली आहे. कॅनोपी बघू शकता की दोन्ही साईडला आता जी पानं आहेत ऊसाची ती खूप जास्त वाढली आहे आणि अशा पद्धतीने आपला ऊस ह्या लेवलला सध्याला आहे. इथं सुद्धा बघू शकता तुम्ही, म्हणजे कुठेही आपल्या पिकामध्ये आता आपल्याला जायला जी जागा आहे म्हणून तर ती आपल्याला खूप जास्त तर राहिली नाही आहे कदाचित. इथंही बघू शकता कांड्याचा तर व्हिडिओ मी लास्ट टाइम सुद्धा केलेला आहे. तर आपण परत त्या स्पॉटला आलोय बघा, ही उंची बघू शकता तुम्ही. आणि जर कांड्याची अवस्था म्हणाल तर अशा पद्धतीने आपल्या पिकाची अवस्था आहे. सेम मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण हा व्हिडिओ टाकला होता मुद्दाम की कांड्या कशा पद्धतीने आपल्या पिकामध्ये तयार व्हायला. आता फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी काढलं होतं. नॉर्मली अशा पद्धतीने डायरेक्टली कधी पानं काढायची नाही आहेत, कारण आपल्या पिकाला काय होतं ह्याचा प्रॉब्लेम होत असतो. तर इथं बघू शकतो आपण लास्ट टाइमचं मी तुम्हाला सांगितलं होतं की आपली कांड्याचं तर कॅल्क्युलेशन आपलं खूप जबरदस्त बसलं, पण तिथनं पुढे बघा आपल्या कांड्यामध्ये काय बदल होतात हे खूप महत्वाचं आहे. इथं तुम्हाला लक्षात येत असेल तर बघा इथं उंची वाढल्यासारखी मला तरी फील होते, कारण लास्ट व्हिडिओ मिस केला होता, तुम्ही व्हिडिओमध्ये पण बघितला असाल. इथं बघा हा व्हिडिओ झालाय, जाडीमध्ये फरक आहे बघा. ऍक्च्युली आपल्या कांड्यामध्ये आता जाडीमध्ये फरक पडायला चालू झालाय असं म्हणायला काय हरकत नाही. इथं तर हे तर ओपन केलंय, पण इथं बघू शकता इथं ही न ओपन करता आपल्या पिकामध्ये भरपूर कांड्या तयार झालेल्या आहेत. तर थोडक्यामध्ये थोडंसं काय आपल्या पिकामध्ये थोडंसं तण सुद्धा आले. आता ह्या तणला सुद्धा काढायची गरज होणार आहे लवकरच. म्हणजे थोडक्यामध्ये काय की हाईटच्या हिशोबानं आपला ऊस कुठं पोहोचला आहे तुम्ही नक्की बघा. हे बघा असं जर तुम्ही बघितलं तर अजूनही आपल्या पिकाची हाईट म्हणजे ह्याच्यावरून तुम्हाला क्लिअरली लक्षात असेल की आपल्या पिकाची जी हाईट आहे ती भरपूर आता काय झाली वाढली. हाईटमध्ये डिफरन्स खूप चांगला आहे. हाईटमध्ये डिफरन्स म्हणजे याचा अर्थ काय आहे की खालनं कांड्या ज्या आहेत ऑलरेडी 6-7 वर तरी ऍटलिस्ट गेल्यात तशा आपल्या, पण थोडक्यात त्या वाढत आहेत. हे त्याचं एक इंडिकेशन असू शकतं. हाईट दाखवण्यासाठी तुम्हाला थोडासा व्हिडिओ करतोय, पाहू शकता अशा पद्धतीने आपल्या पिकाची जी ग्रोथ आहे ती झालेली आहे. हाईट मध्ये खूप फरक आहे. हा जो सेम प्लॉट आहे आपला प्लॉट कसा आहे बघा नेमका, थोडासा 2 साईडनी प्लॉट आहे. ऍक्च्युली ही वरची साईड आहे, त्याच पद्धतीने आपली ही खालची साईड आहे. खालची साईड जी आहे ती खूप सुपर्ब आहे,
त्याचं कारण म्हणजे इकडे पाणी साठत नाही अजिबात. पण आपल्या ह्या पिकामध्ये आपण ज्यावेळी लावण करत होतो त्यावेळेस आपल्या पिकामध्ये पाणी साठलं होतं, त्यामुळे थोडंसं पिकाच्या हाईटमध्ये वगैरे डिफरन्सेस होते. आता बऱ्यापैकी कव्हरअप झाले, पण तरीही थोडे डिफरन्सेस आहेत कदाचित. ते ज्यावेळी आपण खतं आणखी टाकू त्यावेळी थोडंसं कव्हरअप होणार.